नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आणि रंजक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये आता काय घडणार आहे, सारंग आणि सावली कसे एकमेकांच्या जवळ येणार आहेत, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सारंग हा राजकुमारला सांगत असतो की हे बघ, आईने यामध्ये काही केलं नाही आणि आईचा यामध्ये काहीच हात नाही आहे. तर राजकुमार म्हणतो, एवढे विश्वासाने कसं सांगू शकतोस रे तू? तेव्हा आता सारंग म्हणतो की जर तसं असतं तर आई मला स्वतः सोडवायला आलीच नसती, कारण मला आईने स्वतः सोडवलं. आणि हे जे काही घडलं ना, यानंतर 5 मिनिटातच तिथे पोलीस कसं आलंय, कारण त्यांना कोणीतरी टिप्सच दिली ना. आणि आता सारंग म्हणतो की राजकारणामधलं मलासुद्धा थोडं थोडं कळायला लागलं आहे. तर राजकुमार म्हणतो की तू अजून लहान आहे सारंग, या राजकारणामागचा खरा सूत्रधार तुला माहितीच नाही आहे. आणि राजकुमार म्हणतो या सगळ्यांमागे आई आहे, कारण या गुरुकुलाचा विषय सुटला देखील होता, कारण तसं मी आईला सांगितलं देखील होतं. पण ती जागा स्वतः तू उद्ध्वस्त करून टाक असं आईनेच मला सांगितल्याचे राजकुमार सारंगला म्हणतो. आणि राजकुमार म्हणतो, मला आईने सांगितलं होतं की तुझं कंपनीतलं स्थान काय आहे, तेव्हाच मला कळलं होतं. आणि तरीसुद्धा मी रूपम कॉस्मेटिकचं कर्तव्य आजपर्यंत पूर्ण करत आलो आहे, असे आता राजकुमार सारंगला बोलतो. कारण मेंदळ्यांच्या या परिवारात आईचा शब्द एक मुलगा पडू देत नाही आणि एक मुलगा तिचं काहीच ऐकत नाही, अशी त्यावेळची परिस्थिती होती. आणि राजकुमार म्हणतो, मी फक्त तिने सांगितलेल्या आदेशाचं पालन केलं, बाकी काहीच नाही. तर सारंग तेथून निघून जातो. आणि सारंग निघून जाताच हसतच राजकुमार म्हणतो, आता एकमेकांशी असंच भांडत राहा. आणि इकडे आता राजकुमार स्वतःशीच पुटपुटत बोलतो की माझ्या कामात ढवळाढवळ सारंग तू करू नकोस, नाही तर तुला तो एक खूप महागात पडेल. आणि इकडे आता हट्ट करत करत आता अबीर जगन्नाथला म्हणतो की आजोबा, ती रूपम कॉस्मेटिक कोणती कंपनी असते होच की जिने आपल्या गुरुकुलाला लॉक लावलंय ते, प्लीज मला तुम्ही सांगा. आणि अबीर म्हणतो की ऑफिसमध्ये जाऊन आपण त्यांना विचारूयात त्यांनी असं का केलं म्हणून. आणि एवढ्यात आता सावली तिथे येत आता अबीरला शांत राहण्यासाठी सांगते. अबीर म्हणतो, कसं शांत राहू आई? अगं, त्या गुरुकुल जर बंद झालं तर मला ओवीला भेटता येणार नाही, तिच्या बाबांना भेटणार नाही. आणि आपल्यासाठी गुरुकुलाचं सील तोडून ते स्वतः आता पोलिसांनी त्यांना धरून नेलं, आपल्यासाठी इतकं काही केलं तरीसुद्धा त्यांना तो साधं थँक्यूसुद्धा म्हणाली नाही, असे आता अबीर सावलीला विचारतो. आणि इकडे आता सावली म्हणते की मी त्यांना सांगितलं होतं अबीर की लॉक तोडू नका म्हणून, तुम्ही चुकीचं करताय, पण त्यांनी माझं ऐकलंय का? तर जगन्नाथ म्हणतो की सावली तू चुकीचं बोलते. आणि होणाऱ्या नुकसानाचं सगळं काही विचार करून त्याने उलट आपल्याला मदत केल्याचे जगन्नाथ सावलीला बोलतो. जगन्नाथ म्हणतो, तेव्हा सारंगबद्दल कृतज्ञता असायला हवी, असा राग काही उपयोगाचा नाही. आणि अबीर म्हणतो की मला तिकडे जायचं. सावली म्हणते की त्याची गरज नाही आहे, मी त्यांना फोन करीन. अबीर म्हणतो, फोन करशील तर लगेच कर. आता सावली म्हणते की आत्ता त्यांना त्रास द्यायला नको अबीर, त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलं, पण आता त्यांच्या घरात काय चाललं असेल ना, काय माहिती. आणि इकडे आता सावली म्हणते की मी सकाळी फोन करेन, आणि सावली तेथून निघून जाते. तर अबीर जगन्नाथला म्हणतो की आजोबा, आई यामध्ये काही नाही करणार, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तर आता जगन्नाथ म्हणतो की छोटे सरकार, काही प्लान आहे का तुमच्याकडे? आणि लगेच आता अबीर म्हणतो की आजोबा, त्यासाठी थोडा विचार करावा लागतो ना. तर आता जगन्नाथ म्हणतो, करा विचार करा. तर अबीर विचार करू लागतो. अबीर म्हणतो, थांब्या, मी माझ्या छोट्या मेंदूला थोडी चालना देत असतो. आणि लगेच अबीरला एक आयडिया आठवते. आता इकडे मोनिका आणि राजकुमार बेडरूममध्ये असताना मोनिका म्हणते, काय रे, कसला विचार करतोयस राजकुमार, झोप लागत नाही वाटतं तुला? आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की आता सारंग आणि आईने भांडलं ना, तर एक नंबरचं बरंच होईल. सारंग आणि आईचं जर भांडण झालं तर सगळंच साध्य होईल, असे आता राजकुमार बोलतो. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की गुरुकुलासाठी सारंग एवढा काय करतो, स्वतःच्या आबरूची त्याला किंमत नाहीये, तो गुरुकुलासाठी जेलमध्ये जायला तयार झाला. आणि राजकुमार म्हणतो की मला कळत नाही एवढी का गडबड आहे सारंगची, काय चाललंय यामागे, काय टार्गेट आहे, गुरुकुलासाठी तो एवढं का करतो? ते ऐकताच आता मोनिका विचार करते, अरे बापरे, याला जर आता कळलं ना. आणि मोनिका म्हणते की याला जर कळलं तर सावलीपर्यंत पोचायला याला वेळ लागणार नाही, मला याच्या डोक्यात दुसरं काहीतरी भरवावं लागेल. आणि इकडे आता मोनिका म्हणते, राजकुमार असं काय करतो? ववी त्या गुरुकुलामध्ये गाण्याच्या क्लासला जाते ना, तेव्हा ववीसाठी तो घरातल्या कुठल्याही टोकाला जाईल. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो, हळू बोल, या शहरामध्ये 100 संगीताचे क्लास आहे, त्या गुरुकुलामध्येच असं का पडलंय की तो ववीला तिथे शिकायला पाठवतोय?
आणि राजकुमार म्हणतो की ज्यावेळेस त्याला विचारलं होतं तर तो फक्त म्हणाला होता की मी फक्त गुरुकुलामध्ये ओवीला सोडवायला जातो, बाकी मला काहीच माहिती नाही आहे. आणि आता त्याला गुरुकुलामध्ये असं काय वाटलं की जेणेकरून तो गुरुकुलाच्या साठी आता सगळं काही द्यायला तयार झाला आहे. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की त्या गुरुकुलाच्या नावातच सगळं दडलंय. मोनिका म्हणते की म्हणजे काय नाव आहे? तर राजकुमार म्हणतो तुला माहिती नाही, त्या गुरुकुलाचं नाव आहे सावली संगीत गुरुकुल. आणि मोनिका म्हणते काय, त्या गुरुकुलाला जगन्नाथने सावलीचं नाव दिलं? तर राजकुमार म्हणतो हो. मोनिका म्हणते की ठीक आहे ना, मागे तू म्हणाला होता राजकुमार त्या जगन्नाथने त्या मुलीच्या आठवणीसाठी त्या गुरुकुलाचं नाव सावली ठेवलं असणार. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की तू नीट वाचलं नाही, सावली संगीत गुरुकुल, आणि जर तिच्या आठवणी ठेवलं असेल तर कैलासवासी असं नाव दिलं असतं. आणि इकडे राजकुमार म्हणतो की भविष्य सांगणारा एक पंडित अशी चूक कधीच करू शकत नाही मोनिका म्हणते की त्या पंडिताला जो भविष्य सांगतो ना त्याला माहीत नसेल आपली मुलगी मेली की नाही. आणि राजकुमार म्हणतो की जर सावली जिवंत असेल आणि जर खंड्या माझ्याशी खोटं बोलला असेल तर. आणि राजकुमार म्हणतो जर त्याने त्या दिवशी सावलीला मारलं नसेल आणि पैशासाठी त्याने माझ्याशी खोटं बोलला असेल तर. आणि मोनिका म्हणते रात्रीचे किती वाजले राजकुमार, बघ काहीही मूर्खासारखी बडबड करू नकोस, झोप आता. तर राजकुमार म्हणतो काही जरी झालं तरी तो खंड्या सापडला पाहिजे. एकदा का खंड्या सापडला तर सगळं काही खरं बाहेर येईल. ते ऐकताच आता मोनिका विचार करते की याच्या अगोदर मला खंड्यापर्यंत पोहोचावं लागेल, कारण मग याच्या अगोदर मला खंड्या आणि सावलीपर्यंत जर पोहोचले तर मग याच्या काही हाती लागणार नाही. आणि काही जरी झालं तरी सावली या राजकुमारच्या हाती लागू द्यायची नाही. आणि एकदा का ती सून बनून या घरात आली की मग सगळं वैभव माझं होईल, असे आता विचार मोनिका करते. आणि इकडे आता सारंग त्याची कार घेऊन गुरुकुलासमोर येतो. तर अबीर आता धापा टाकत पळत तिथे येतो आणि म्हणतो सॉरी बरं का सुपर हिरो, यायला मला थोडासा उशीर झाला. तर आता सारंग म्हणतो की चल बस. तर अबीर गाडीमध्ये बसतो. अबीर म्हणतो सुपर हिरो चला लवकर, आपल्याला उशीर होईल आणि काही जरी झालं तरी आपल्याला लवकर त्या रूमकडे पोहोचायचं आहे. आणि त्यानंतर आता सारंग हा अबीरला फिरायला घेऊन जातो. तर दुसऱ्या दिवशी आता इकडे अबीरचं ॲडमिशन आता सावलीने तिथेच घेतलेलं असतं. तर आता अबीरला सावली कपडे घालत असती. तर अबीर म्हणतो की तिथले नवीन मित्र आणि नवीन मला नाही जायचं त्या शाळेत. तर सावली म्हणते की अबीर काहीही हट्ट करू नकोस. इकडे आता ओवीसुद्धा स्कूलमध्ये जायला तयार होत असते. तर आता सारंग ओवीला टॉय बांधतो आणि आता अमृता ही डबा घेऊन येते. अमृता म्हणते की त्या टीचरला एकदा तुझा गाण्याचा आवाज दाखव बरं का, आणि त्यांना गाणं म्हणून दाखव. तर ओवी म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता सावलीसुद्धा आता अबीरची स्कूल बॅग तयार करते आणि म्हणते की अबीर हे बघ आज तुझ्या स्कूलचा पहिला दिवस आहे बरं का. आणि इकडे आता ओवी म्हणते की अबीरसुद्धा जर माझ्या स्कूलमध्ये आला तर आमची रोज भेट होईल. आणि अबीरसुद्धा आता स्कूलमध्ये जायला निघतो. ओवी म्हणते की स्कूलमध्ये जर वेळ मिळाला तर आम्ही खूप गेम खेळूयात. आणि इकडे आता मोनिकासुद्धा शुभ्राला पहिला दिवस असल्यामुळे स्कूलमध्ये जायला तयार करते. तेव्हा आता शुभ्रा म्हणते आई माझा पहिला दिवस आहे, तू येणार ना? तर मोनिका म्हणते हो. आणि इकडे आता तेवढ्यात मोनिकाला कॉल येतो. तर मोनिका म्हणते की बोल. तर तो मोनिकाचा माणूस म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम झालं आणि तो तुम्ही सांगितलेला माणूस सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर आता मोनिका म्हणते असं तर मी लगेच येते. आणि मोनिका म्हणते की राजकुमारला पोचायच्या आधी मी तिथे पोचले पाहिजे. आणि तेवढ्यात आता फोनवर बोलत राजकुमार सुद्धा तिथे येतो आणि त्याच्या माणसाला म्हणतो की नीट सांग मला तोच माणूस आहे का? तर तो माणूस म्हणतो हो तोच आहे. तर राजकुमारचे बोलणे आता मोनिका ऐकते. आणि राजकुमार म्हणतो मोनिका काम फिनिश झालं आणि खेळ खल्लास झाला. त्या खंड्याचा फोन लागत नव्हता ना, आता तो खंड्या कुठे आहे त्याचा तपास मिळाला. आणि मोनिका म्हणते की कुठे तो? तर लगेच राजकुमार म्हणतो विक्रमगडला सिटी हॉस्पिटलमध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि राजकुमार म्हणतो की ॲक्सिडेंट झाला म्हणून फोन उचलत नव्हता, नाहीतर माझा फोन उचलणार नाही असं कधीच होणार नाही. आणि राजकुमार म्हणतो चल गाडी काढ. आणि आता मोनिका म्हणते की राजकुमार अरे शुभ्राचा आज शाळेचा पहिला दिवस आहे, तेव्हा आपण दोघं तिला सोडवायला जाऊ, कितीसा वेळ लागेल? आणि मोनिका म्हणते की आम्हा दोघींना तिकडे ड्रॉप कर, म्हणजे आपण तिला ड्रॉप करू आणि मग मी पण तुझ्यासोबत खंड्याला भेटायला येते. तर राजकुमार म्हणतो नको. आणि राजकुमार म्हणतो तू खंड्याला ओळखतेस का? नाही ना, मग आमचे विषय वेगळे असतात, कळलं का तुला? आणि लगेच आता राजकुमार म्हणतो त्याला मारायच्या अगोदरच मला सगळं त्याच्याकडून सत्य काढून घ्यावी लागेल, कारण सावली जिवंत आहे की मेली हे फक्त त्याच्याकडूनच मला कळणार आहे. आणि राजकुमार म्हणतो की तू शुभ्राला सोडवायला जा. आणि राजकुमार तिथून निघून जातो. तर इकडे मोनिकाला मोठा धक्का बसतो. आता मोनिका विचार करते मी काय करू? तो राजकुमार जर माझ्या अगोदर खंड्यापर्यंत पोहोचला आणि त्या भिंडोक मूर्ख खंड्याने जर त्याला सत्य सांगितले तर मग मेलोच. आणि खंड्या जर माझ्या हातातून
जर गेला तर ते सावलीचंच मूल आहे की दुसरं कुणाचं मला कसं कळणार. आणि मोनिका म्हणते हे सिक्रेट राजकुमारला कळता कामा नये, मला काहीतरी करावंच लागेल. आणि काही जरी झालं तरी राजकुमारच्या अगोदर मला तिथे पोचायलाच हवं असे आता मोनिका विचार करत बोलते. आणि इकडे विचार करत असताना तेवढ्याच शुभ्रा मोनिकाला म्हणते की मम्मा चल ना लवकर. आणि डॅडा, तर आता मोनिका म्हणते तुझा डॅडा नाही येणार. आणि इकडे अमृता आणि ओवी गणपती बाप्पा समोर हात जोडतात. तर ओवी म्हणते गणपती बाप्पा आज माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे, मला सांभाळून घे. आणि एवढ्या सारंग ओवीला आवाज देत बोलावतो. एवढ्यात आता ओवी ही सारंगकडे येते. तर अमृता ओवीला तिलोत्तमाच्या पाया पडायला सांगते. ओवी तिलोत्तमाच्या पाया पडते. तर तिलोत्तमा म्हणते गॉड ब्लेस यू आणि तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे ना, चांगला अभ्यास कर ओवी. आणि एवढ्यात आता सारंग कडे बघत आता ओवी म्हणते की बाबा मला कडेवर घे. तर सारंग आता ओवीला कडेवर घेतो. तर ओवी सारंगला गॉगल घालत म्हणते की माझा सुपर हिरो. आणि सारंग ओवीला घेऊन निघून जातो. आणि तेवढ्यात वरून मोनिका शुभ्राला घेऊन तिथे येते. तर पटकन तिलोत्तमा जागेवरून उठत शुभ्राला आता चॉकलेट देते आणि शुभ्राचा किस घेते. तिलोत्तमा मोनिकाला म्हणते की लवकर हिला शाळेत ड्रॉप करून ये, आपल्याला ऑफिसला जायचंय. आणि इकडे मोनिका विचार करते जर मी ऑफिसला गेले तर इकडे विक्रमगडला कोण जाणार. आणि राजकुमार जर त्या खंड्यापर्यंत अगोदर पोहोचला तर माझं काही खरं नाही. आणि तेवढ्यात आता मोनिका विचार करत असताना तिलोत्तमा म्हणते काय झालं मोनिका. तर मोनिका म्हणते की मला असं वाटतंय की आई तुम्ही आज राजकुमारला मीटिंगसाठी घेऊन जाणार. आज काय आहे ना, शुभ्राचा आज पहिला दिवस आहे. आणि मोनिका म्हणते की तिकडच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज मला पूर्ण करायला वेळ लागेल. आणि मोनिका म्हणते मोठमोठे डिसिजन घ्यायला सुद्धा राजकुमार तिथे असले पाहिजेत ना आई. आणि तिलोत्तमा म्हणते ठीक आहे मी त्याच्याशी बोलते. तर मोनिका खुश होते आणि हसतच त्यांच्याकडे बघत आता तिलोत्तमा मोनिका आणि शुभ्राला ऑल द बेस्ट करते आणि त्या दोघे तिथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे सारंग हा ओवीला सोडवायला स्कूलमध्ये जातो. तर इकडे सावलीसुद्धा आबिरला सोडवायला आलेली असते. आणि सावली आता सारंगला बघते आणि सावली आता सारंगला थँक्स बोलते. तर सारंग म्हणतो कशाबद्दल. तर आता सावली म्हणते त्या दिवशी तुम्ही आमच्या गुरुकुलाला वाचवल्याबद्दल. तर सारंग म्हणतो ठीक आहे. आणि अखेर सावलीने सारंगचे आभार मानलेले असतात. तर इकडे आता मोनिका ही शुभ्राला स्कूलमध्ये सोडून आता विक्रमगडला राजकुमारच्या अगोदर त्या हॉस्पिटलमध्ये जाते. आणि आताच राजकुमारच्या अगोदर मोनिका खंड्याला भेटते. तर खंड्या हा बेशुद्ध असतो. आणि मोनिका आता बेशुद्ध खंड्यासमोर येत म्हणते की खंड्या त्या सावलीचं मूल जिवंत आहे की सावलीचं मूल कुणाकडे आहे आणि त्याला कोण सांभाळतंय हे तू लवकर सांगण्यासाठी शुद्धीवरती ये. आता खंड्या बेशुद्ध असतो आणि मोनिका आता सावलीचं मूल कुणाकडे आहे हे विचारायला आता खंड्यास समोर आलेली असते. आणि इकडे आता स्कूलमधून आल्यानंतर ओवी अबीरला फोन करते आणि विचारते की अबीर आता टीचरला आणि बाबाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी तूच काहीतरी आयडिया काढ. तर अबीर म्हणतो की सुचली ना आयडिया. तर ओवी म्हणते सांग ना. तर अबीर आता ओवीच्या कानामध्ये आयडिया सांगतो. ओवीला ती आयडिया एकदम पटते आणि ओवी म्हणते की खरंच अबीर तू तर सुपर स्मार्ट आणि सुपर हिरो निघालास. तर अबीर खुश होतो. तर आता अबीरच्या कमालीने पुन्हा आता सारंग आणि सावली कशी एकत्र येतात. तर इकडे आता खंड्या हा सावलीची मुलगी जिवंत आहे की नाही हे सत्य मोनिकाला सांगणार का. तर त्या अगोदर आता इकडे सारंग आणि सावली एकत्र येणार का आणि ते सत्य सारंग आणि सावलीला समजणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.